श्री स्वामी समर्थ. डिसेंबर 22 चंद्राचा संचार वृश्चिक राशीत दिवसरात्र असेल. पहा आजचे ग्रह नक्षत्र काय म्हणतात. मेष ते मीन सर्व राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल जाणून घेऊया. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक बदल घेऊन येईल. आज तुम्हाला तुमच्या शुभचिंतकांच्या प्रेरणा आणि आशीर्वादाने तुमच्यात सकारात्मक बदल जाणवेल. तुमच्या खास योजनांबद्दल कोणाला तरी सांगणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आज तुम्हाला संयमाने काम करावे लागेल, अन्यथा कोणाशी वाद होऊ शकतो. घरात जवळच्या नातेवाईकाच्या आगमनामुळे तुमची दिनचर्या विस्कळीत होऊ शकते. व्यवसायात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे फळ मिळेल. पती पत्नीमध्ये चांगला समन्वय राहील. आज भाग्य 85% तुमच्या बाजूने असेल. पिवळ्या वस्तू दान करा. वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणेल. यावेळी बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय देखील शोधला जाऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. यावेळी इतरांच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करू नका, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. इतरांवर जास्त अवलंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जोडीदाराला तुमच्या सहवासाची गरज आहे, त्यांनाही वेळ द्या, अन्यथा तुम्हाला नाराजीचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणीतून सुटका करणारा ठरेल. तुमच्या मनातील अनेक दिवसांपासूनची द्विधा मनस्थिती आणि अस्वस्थता आज दूर होईल. तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही सकारात्मक गोष्टी लोकांसमोर येऊ शकतात आणि तुमची प्रशंसाही होईल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरू शकतात. यावेळी घराच्या देखभालीच्या कामात निराशा येऊ शकते. कोणत्याही प्रकारचा प्रवास फायदेशीर ठरणार नाही, परंतु त्रास देऊ शकतो. नात्यात गैरसमज येऊ देऊ नका. मुलाचे कोणतेही यश मनाला आनंद देऊ शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने असेल. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे. मेहनत आणि सहकार्याने तुम्ही कौटुंबिक कलह दूर करू शकाल. वारशाने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर आज त्याचे निराकरण होईल. सध्या तुमचे संबंध सुधारू शकतात. आज जास्त खर्च करू नका, अन्यथा खराब बजेटमुळे तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. यावेळी अनावश्यक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका आणि तुमची वैयक्तिक कामे पूर्ण करण्यात शक्ती लावा. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणाशी भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर ते लगेच अंमलात आणा. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने असेल. गायला हिरवा चारा द्यावा. सिंह रास. जे प्रेमात गुंतलेले आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा, ज्यामुळे तुमचे प्रेम अधिक दृढ होईल. आज तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी तुम्ही जोडीदारासोबत शेअर करा, पण जर कोणी तुम्हाला सल्ला देत असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी आणखी एका तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं चांगलं राहील. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही कामानिमित्त घराबाहेर पडावे लागू शकते. आज नशीब 65% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या नावाने 108 वेळा जप करा. कन्या रास. आज तुमच्यामधील धार्मिक भावना अधिक वाढणार आहे, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक त्याचा फायदा घेताना दिसतील आणि तुम्हाला ज्ञान देऊ शकतील. अशा वेळी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करायला हवे, अन्यथा तुमचे मन जे काही म्हणेल ते तुम्हाला ऐकायला हवे. तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला जर वाटत असेल की मुलांनी एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरावा तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल. आज 72% नशीब तुमच्या बाजूने असेल. भुकेल्या लोकांना जेवू घाला. तुला रास. तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण आज दिवस तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संध्याकाळी डोकेदुखी, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला कामासोबतच आरोग्याची ही काळजी घ्यावी लागेल. घरात किंवा व्यवसायात कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही धैर्याने त्याला सामोरे जा आणि त्यावर तोडगा काढा. तुमच्या कुटुंबातील कोणीतरी तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकते, तेव्हा सावध राहा. आज 78% नशीब तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी कपडे दान करा.
वृश्चिक रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही भागीदारीत केलेल्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राबरोबर नवीन व्यवसाय करण्याचा विचार कराल, परंतु आपल्या भावाचा सल्ला घेऊनच पुढे जाणे चांगले ठरेल. कुटुंबात विवाहयोग्य सदस्य असेल तर त्याच्यासाठी चांगली संधी येऊ शकते. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने आनंद होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही आज चांगल्या संधी मिळतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने असेल. दररोज संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे. धनु रास, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदा देणारा आहे. तुम्ही तुमचा काही वेळ सासू सासऱ्यांसोबत व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्यांसमवेत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखू शकाल. लहान मुलांसोबत वेळ छान जाणार आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात काही दुरावा आला असेल तर आज त्यातही सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी म्हणजे पगारवाढ किंवा बढती होऊ शकते, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने असेल. सकाळी भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्याने अर्घ्य द्यावे. मकर रास, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. विद्यार्थी त्यांच्यामधील कमतरता शोधून त्या सुधार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जर तुम्ही एखाद्या विषयात कमकुवत असाल तर आज तुम्ही त्याचाच अभ्यास करताना दिसणार आहात. लव्हलाईफ जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, कारण जोडीदारासोबतच्या तक्रारी दूर होणार आहेत. मकर राशीच्या ज्या व्यक्ती व्यापार करत आहेत ते आज एखादा खास करार करणार आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला समाधान मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने असेल. श्री गणेश चालीसा पठण करा. कुंभ रास, आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन येणारा आहे. लव्हलाईफ जगणाऱ्या लोकांना पार्टनरकडून फोनवर एखादी चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनातही जर नात्यात काही खटके आले असतील तर आज तुम्ही ते एकत्र होऊन सोडवाल. प्रॉपर्टी डीलची चर्चा असेल तर आज तुम्ही ती खरेदी करू शकाल, पण त्यासाठी तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या. आईची तब्येत बिघडली असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज नशीब 64% तुमच्या बाजूने असेल. गायींना गुळ खायला द्यावा. मीन रास, आजचा दिवस जोडीदारासोबत व्यतीत कराल. जोडीदाराला बाहेर घेऊन जाऊ शकता, तसेच तिला एखादी भेटवस्तू घेऊन देऊ शकता. त्यामुळे आजचा दिवस अगदी आनंदात जाणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज एखाद्या मित्र किंवा शेजाऱ्याला भेटून तुम्हाला समाधान मिळेल, तसेच तुमची मैत्री अधिक घट्ट होईल. जर तुम्ही आज शॉपिंगवर जास्त खर्च करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. त्यामुळे आज बजेट बनवून काम करावं लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने असेल. बजरंगबाणचे पठण करा.